हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू खूप इंटरेस्टिंग आहे, तर मित्रांनो स्किप न करता पहा. तर राणी आबांना म्हणत असते की आबा आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून आम्ही जे काही केलं आहे त्यामध्ये आम्हाला यश मिळावं. तर आता आबा राणीला म्हणत असतात की मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल. आबा असा राणीला आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर आता इंद्रा आणि राणी बोलतात की आबा आता आम्हाला निघायला हवं, असं म्हणत ते दोघेही जण आबांच्या पाया पडतात आणि आता रिझल्ट पाहण्यासाठी निघायला लागतात. तर आता ते गेल्यानंतर इकडे आबा देवासमोर येतात आणि देवाला म्हणतात की स्वामी, आत्तापर्यंत राणीने आमच्या परिवारासाठी खूप काही केलं आहे, आता वेळ आली आहे तिच्यासाठी करण्याची. तर स्वामी, मी तुमच्याकडे प्रार्थना करतो की प्लीज आत्ता तरी ह्या पोरीला यश मिळू द्या. तर आता इथे आबा देवाकडे प्रार्थना करत असतात राणीचं चांगलं होण्यासाठी. आबा देवासमोर म्हणत असतात की पोरीने आत्तापर्यंत खूप काही सहन केलं आहे आणि फक्त तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळू दे, असं आबा देवाकडे म्हणत असतात. तर त्यानंतर आता इकडे महाडिकांच्या बंगल्यामध्ये ही जी मालती आहे ती आता उर्मिलाच्या रूममध्ये आलेली आहे आणि ती येताच पाहते की उर्मिला बेडवरती झोपून मस्त फोन पाहत असते. तर आता रील्स वगैरे पाहत असते ती आणि त्यावेळी मालती तिला अशा अवस्थेत पाहताना मालतीचा संताप होत असतो, कारण उर्मिला किती मज्जे मारते आहे हे तिला पाहवत नाहीये. तर त्यानंतर मालती म्हणते की हिला ना फक्त एवढंच काम आहे, फक्त फोन पाहायचा आणि इकडे तिकडे मिरायचे, बाकी काही हिला येत नाही. तर त्यानंतर आता इथे मालती तिच्याकडे पाहतच असते आणि तेवढ्यातच उर्मिलाने मागे वळून पाहिलेलं असतं की आता इथे मालती आई आल्या आहे. म्हटल्यानंतर उर्मिला लगेचच उठून मालतीला विचारते की काय झालं मालती आई, तुम्ही इथे, तुम्हाला काही हवं आहे का? तर त्यावेळी आता इथे मालती तिच्याशी बोलू लागते. मालती म्हणते की ते काय आहे ना, मला खूप बोर होत होतं म्हणून मी तुझ्याकडेच आली होती, म्हटलं आज थोड्याशा गप्पा माराव्यात. तर त्यावेळी आता मालती लगेचच तिच्या बेडवरती बसते आणि त्यानंतर इथे मालती तिला विचारू लागते की काय गं, काय करतेस तू? तर त्यावेळी उर्मिला सांगू लागते की ते काय आहे ना मालतीई, रोज तुमच्यासाठी असं वाटतं की काहीतरी नवीन करावं, म्हणून ना मी रेसिपीज पाहत होते. तर आता इथे मालती मनातच म्हणते की किती खोटारडी आहेस गं तू, रोज काहीच बनवत नाही, फक्त बाहेरून ऑर्डर करतेस आणि मला जशी सांगते की जसं सगळं हाताने बनवतेस. तर त्यानंतर इथे मालती म्हणते की त्या बाहेरचं खाऊन खाऊन वैताग आलाय आणि सांगते की रेसिपीज पाहते, खोटारडी कुठली. मालती तिला खूप काही बोलते मनातली मनात आणि इकडे हिचं खोटं बोलणं काय थांबत नसतं. तर त्यानंतर मालती म्हणते की हो का, मला वाटलं तू काय करते आणि काय नाही, तर आता ना आपण मस्त गप्पा मारू, असं ती म्हणत असते. तर त्यानंतर इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण रिझल्ट पाहण्यासाठी कॉलेजमध्ये आलेले असतात. तर आता कॉलेजमध्ये खूप सारे विद्यार्थी रिझल्ट पाहत असतात आणि बोर्डवरती इथे रिझल्ट लावलेला असतो. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण पुढे येतात आणि त्या लिस्टमध्ये राणीचे नाव आहे की नाही ते पाहू लागतात. तर आता राणी इंद्राला सांगते की आपण ना सगळीकडे शोधूयात आणि जरा हळू पाहूयात, म्हणजे आपल्याला कळेल की माझं नाव आहे की नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी. इंद्रा आता लिस्ट पाहत असतो आणि हळूहळू करून त्याने तिन्ही लिस्ट पाहिलेलं असतात आणि त्या लिस्टमध्ये राणीचे नाव कुठेही दिसत नाही आहे. तर त्यावेळी राणी इंद्राला म्हणते की सर, इथे कुठेच माझं नाव नाही आहे. तर आता इथे राणी आणखीनच टेन्शनमध्ये येते. इंद्रा बोलतो की थांब राणी, आपण नीट एकदा व्यवस्थित पाहूया का? तर आता तो राणीला धीर देत असतो, पण त्याला माहीत असतं की राणी कधीच फेल होणार नाही, कारण तिने खूप छान पद्धतीने पेपर लिहिलेला आहे. इकडे आता मालती ह्यासाठी इथे उर्मिलाच्या रूममध्ये आलेली असते की जेणेकरून ती उर्मिलाला या रूमच्या बाहेर काढू शकेल आणि ती ते पेपर्स बघेल की कुठे ठेवले आहेत वगैरे. तर त्यासाठी ती आलेली असते. तर आता मालतीला इथे जुगाड करायचा आहे आणि तिला काहीही करून उर्मिलाला रूमच्या बाहेर काढायचं आहे. तर तेवढ्यातच मालती म्हणते की अगं उर्मिला, तू जरा ना आता तुझ्या तब्येतीकडे जरा लक्ष दे, कारण मला असं वाटतं की तू बाहेर गेली पाहिजेस, तू जरा व्यायाम वगैरे केला पाहिजेस, बाहेर फिरली पाहिजे, जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावर जास्त ग्लो येईल.
तर आता इथे उर्मिलाला ती सांगू लागते की उर्मिला तू आहेसच सुंदर, पण हे बघ असं एका जागेवर बसून ना आणखीनच बोर होतेस, त्यामुळे आता तू माझं ऐक, असं मस्त मोकळ्या हवेशीर फिरायला जा. तर आता इथे उर्मिला म्हणते की मालती आई, तसंही माझ्या अंगावर सूर्यकिरण पडतातच ना हो. ही खिडकी खोलली की सगळं वारा, सूर्यकिरण सगळं काही येतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी रोज योगासनं करते. तर त्यावेळी मला ती जी आहे ती उर्मिलाला बोलू लागते की हे बघ मला माहीत आहे तू रोज योगा करते, पण तू काय करतेस इथेच रूममध्ये करतेस. हे बघ योगा असा रूममध्ये नसतो करायचा. तू ना मोकळ्या हवेशीर जा आणि मस्त योगा वगैरे कर, जरा फिरायला जा, तुला बरं वाटेल, खूप छान वाटेल, तुला प्रसन्न वाटेल. तर त्यावेळी आता इथे उर्मिला बोलते की ते काय आहे ना मालती आई, मला खरंच खूप वाटतं की मी बाहेर जावं, पण मी बाहेर गेल्यानंतर मला त्या राणीचा चेहरा दिसतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी बाहेर गेलेलीच नको, मी घरातच बसलेली बरी. तर आता इथे मला तिला वाटतं की आता मी हिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण हिला तर काहीच नको आहे. मला ती म्हणते की हो ते पण आहे, तिचं तोंड ना खरंच पाहवत नाही ग. तर त्यानंतर मला ती म्हणते की अरे देवा, मी ज्या कामासाठी आले होते ना ते काम तर राहीलच. तर आता मला ती तिला सांगू लागते की मी सगळ्या रूममध्ये हा स्प्रे मारला आहे आणि आता मला तुझ्याही रूममध्ये हा स्प्रे मारायचा आहे, कारण वातावरण सगळं प्रसन्न होईल आणि खूप छान वाटेल घरामध्ये. तर आता इथे मला ती बोलते की जा तू जरा बाहेर जा, मी हा स्प्रे मारून घेते, जेणेकरून तुला ह्या स्प्रेने त्रास होणार नाही आणि तुझ्या फेसलाही काही ॲलर्जी होणार नाही, नाहीतर तुझ्या सुंदर चेहऱ्याचं वाटोळं होईल. तसेही तू खूप सुंदर दिसतेस आणि मला नको आहे की तुझ्या चेहऱ्याला काही व्हावं. तर एक काम कर, तू बाहेर जा, मी स्प्रे मारते, सगळीकडे रूम स्वच्छ केल्यासारखं वाटेल. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की मालती आई खरं सांगू का, पण मला या स्प्रेचा वास खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मी इथे बसले तरीही तुम्ही तो स्प्रे मारू शकता. तर आता असं म्हणून ती हसू लागते आणि बोलते की मालती आई तुम्ही तो स्प्रे मारा, कंटिन्यू करा. तर मला तिला या गोष्टीचं वाईट वाटतं की ह्या उर्मिलाला काहीही केल्या बाहेरच जायचं नाही. तिला प्रचंड राग येतो उर्मिलाचा. ती बोलते की मी ना हिला बाहेर काढण्यासाठी काय काय नाही केलं, पण ही बाहेर जायलाच तयार नाही आहे. रागा ती तो स्प्रे तिथेच त्या रूममध्ये मारत असते आणि इकडे उर्मिला त्या स्प्रेचा वास घेऊन आनंद घेत असते. पण त्या वासाने मालतीला कसं तरी होऊ लागतं. मालती स्वतःच्याच तोंडाला साडीचा पदर लावते आणि त्याचा वास न घेताच तो स्प्रे मारू लागते. इकडे आता इंद्रा जो आहे तो खूप बारीकपणे राणीचं नाव कुठे आहे का त्या लिस्टमध्ये ते सगळं पाहत असतो, पण इंद्राला कुठेही राणीचं नाव त्या लिस्टमध्ये दिसत नाही. आणि राणी लगेचच इंद्राला म्हणते की सर, म्हणजे माझं नाव नाही आहे, म्हणजे मी फेल झाली की काय. तर आता राणीला खूप वाईट वाटतं की खरंच ती फेल झाली की काय, जेणेकरून तिचं नाव तिथे आलंच नाही. तर आता इथे राणीला खूप वाईट वाटतं. राणी लगेचच मागे वळते आणि तिकडे बाहेर जाऊ लागते. तर आता इंद्राला वाईट वाटतं की खरंच असं झालं असेल का, राणी खरंच वकील नाही झाली का. तर आता इंद्रा पुन्हा पुन्हा चेक करत असतो आणि इंद्रालाही या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर त्यानंतर राणी पुढे येते आणि तिला सगळं काही आठवतं की इंद्राने तिच्यासाठी किती एफर्ट्स घेतले आहे. फक्त तिने वकील व्हावं म्हणून त्याने काय काय नाही केलं, त्याला जे येत नव्हतं तेही त्याने राणीसाठी केलं, कारण राणीचा अभ्यास व्हावा, बस यासाठीच फक्त. राणी सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि राणी म्हणते की मी माझं स्वप्न पूर्ण केलं नाही, मला माझं स्वप्न पूर्ण करता येणार नाही आता. आणि त्या गोष्टीचं वाईट वाटून आता राणी इथे रडत असते. तिच्या डोळ्यातून दोन दोन धारा लागलेल्या असतात आणि तिला सतत फक्त इंद्रजी सरांचा चेहरा डोळ्यासमोर येत असतो. तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो पाठीमागून राणीला आवाज देतो, पण राणी रडत असल्यामुळे तिला पहिला आवाज काय ऐकायलाच जात नाही. तर इंद्रा इकडे या गर्दीतून बाहेर येतो आणि पुढे येऊन पाहतो तर एका बोर्डवरती लिहिलेलं असतं की राणी इंद्रजित महाडिक हिने भारतातून पहिला क्रमांक मिळवला आहे. तर इंद्राने हे वाचताच तो लगेचच राणीला आवाज देतो आणि त्यावेळी राणी मागे वळून पाहते आणि आता इथे इंद्रा राणीला सांगू लागतो की राणी तू वकील झालीस. तर आता हे ऐकून राणीला आश्चर्य वाटतं की कसं काय, लिस्टमध्ये तर माझं नाव नाही, म्हणजे सर असं नेमकं काय बोलत आहे. तर त्यावेळी इंद्रा राणीला सांगू लागतो की राणी तू फक्त वकीलच नाही, तर राणी तू भारतात पहिली आली आहेस आणि हे सगळं इथे बोर्डवरती नोंदवलं गेलं आहे. तर आता लगेचच राणी त्या बोर्डकडे वळून पाहते. तर त्या बोर्डवर लिहिलेलं असतं की भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राणी इंद्रजित महाडिक यांचे हार्दिक अभिनंदन. हे वाचल्यानंतर आता राणी खालीच बसली आहे, कारण तिला इतका आनंद झाला आहे ती गोष्ट पाहून. तिचं स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे
आणि त्यावेळी इंद्राला देखील खूप आनंद झालेला असतो आणि इंद्रा लगेचच राणीकडे पळत येतो. राणी इंद्राचे हात धरते आणि बोलू लागते की सर, आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. हे स्वप्न माझं एकटीचं नाही आहे सर, हे स्वप्न आपल्या दोघांचं आहे आणि फायनली ते कंप्लीट झालं आहे. असं म्हणताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली आहे आणि राणीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत असतात. कारण तिला धक्का बसला होता की जर ती वकील झाली नाही तर तिचं किती मोठं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं आणि तिने इंद्रजित सरांना आणि आबांना कसं तोंड दाखवलं असतं याचा देखील तिला विचार पडला होता. तर इंद्रा आणि राणी हे असे एकमेकांना मिठी मारत असतात. त्याचवेळी सगळ्यांच्या टाळ्यांचा इथे कडकडाट होतो आणि त्यावेळी सगळ्यांनी राणीचं अभिनंदन केलेलं आहे हे या टाळांच्या गजरातूनच सिद्ध होतं. तर त्यावेळी इंद्रा आणखीनच राणीला घट्ट मिठी मारतो कारण त्याला माहिती होतं की त्याची राणी हे नक्की करून दाखवेल. तर आता इंद्रा राणीला म्हणतो की राणी, मला ना आज खरंच तुझा खूप अभिमान वाटतो आणि मला माहीत आहे आपण दोघं एकत्र असलो की काहीही शक्य होतं. तर राणी बोलते की हो सर, आपण दोघं एकत्र असलो की जे पॉसिबल नसतं तेही पॉसिबल करून टाकतात. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी चल, माझ्याकडनं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणत इंद्रा राणीला तिकडे नेतो. इकडे आता गावकरी गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यांचा रेडिओ जो आहे तो चालूच असतो. त्यावेळी त्यात राणी महाडिक यांची न्यूज आलेली आहे. तर गप्पा मारता मारता त्यांना राणीचं नाव ऐकायला येतं. तेवढ्यातच तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की थांब थांब, आपल्या गावातल्या मुलीची न्यूज आलेली आहे, म्हणजे राणी खरंच वकील झाली आहे. अरे वा, हिने तर नाव कमवलं. तर तेवढ्यातच तिथे एक मुलगा येतो आणि बोलतो की हो, आपली राणी वकील झाली आहे, तेही भारतात पहिली आली आहे. तर आता ते लोक बोलतात की जाऊन सगळ्या वस्तीमध्ये सगळ्यांना सांग. तर आता इथे तो जो मुलगा आहे राणीच्या वस्तीमधला, तो आता एक एक करून सगळ्यांना सांगू लागतो. तर आता राणीच्या वस्तीमध्ये सगळ्यांना आनंद होतो कारण ती वस्तीतली एक मुलगी आज भारतात पहिली आली आहे म्हणून त्यांना राणीचा खूप अभिमान असतो. आणि तसंही राणीने कमवलेली माणसं आहेत त्यांना तिच्या आनंदाचा प्रचंड आनंद होतो. तर आता सगळेजण बोलू लागतात की आता ही न्यूज आपल्याला सुरेखा काकूंना आणि बुवांना द्यायची आहे. तर लगेचच सगळे मिळून घरी जातात. इकडे आता ते सगळेजण राणीबद्दल सांगण्यासाठी आलेले असतात. तर त्यावेळी राणीची आई बोलते की काय गं, काय झालंय? तर त्यावेळी इथे ते सगळेजण सांगू लागतात की आपली राणी वकील झाली आहे आणि तेही ती भारतात पहिली आली आहे. हे ऐकून तर तिच्या आईला प्रचंड आनंद होतो आणि बुवाला खूप छान वाटतं की माझ्या मुलीने खरंच करून दाखवलं. तिने स्वप्न पाहिलं होतं आणि तिने ते साध्यही करून दाखवलं. तर आता हे ऐकताच राणीची आई बोलते की खरंच देवच पावला गं बाई, असं म्हणत ती देवाचे आभार मानू लागते. कारण माझ्या राणीने खूप मेहनत घेतली होती त्यासाठी आणि आज तिचं स्वप्न पूर्ण झालं हे पाहून तिला प्रचंड आनंद झालेला असतो. तिला काय करू आणि काही नाही झालेलं असतं. तर तिथल्या बायका बोलतात की आता राणी आपली एवढी मोठी वकील झाली आहे म्हटल्यानंतर आपण तिचं स्वागत तर केलंच पाहिजे, त्यामुळे आपण तयारीला लागूयात, असं ती सुरेखाला आणि बुवांना म्हणते. तर त्यावेळी ते दोघेही जण बोलतात की हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं, आपण तयारीला लागूयात, असं म्हणत आता हे सगळेजण राणीच्या स्वागताच्या तयारीला लागलेले आहेत. तर आता इथे इंद्रा देखील राणीला सरप्राईज देणार असतो. राणी इंद्राला विचारत असते की सर, काय आहे सरप्राईज? तेवढ्यातच ढोल ताशांचा आवाज राणीच्या कानात घुमतो. तर त्यावेळी राणी मागे वळून पाहते तर इंद्रा लगेचच बोलतो की हे बघ, हेच आहे तुझं सरप्राईज. हे पाहून राणीला प्रचंड आनंद होतो आणि तिला खूप छान वाटतं. आपली राणी वकील झाली, भारतात पहिली आली, राणीचं हार्दिक अभिनंदन, असं देखील त्या पोस्टवरती लिहिलं असतं. आणि त्या पोस्टमध्ये राणीचा फोटो, वकील झालेलाचा असं पोस्टर त्या ट्रॅक्टरमध्ये ठेवलेलं असतं. आणि आता राणीची मिरवणूक निघणार असते कारण गावातील पहिली मुलगी वकील झाली आहे आणि गावकऱ्यांना खूप आनंद झालेला आहे. सगळे तिच्या आनंदामध्ये सामील झालेले आहेत. सगळे खुश असतात आणि राणींच्या अंगावरती इथे फुलांचा वर्षाव देखील चाललेला असतो. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण खूपच खुश असतात. त्यावेळी आता इथे गोट्या, रतन सगळेजण येतात आणि त्यावेळी राणीचं अभिनंदन करतात आणि बोलते की थँक्यू. तर आता इथे ते काही राणीसाठी घोषणा देतात. खूप गोड असं त्यांच्या घोषणा ऐकायला खरंच खूप छान होत्या. तर त्यानंतर इंद्रा जो आहे राणीसमोर हात करतो आणि त्यावेळी राणीला कळत नसतं की नक्की काय. तर त्यानंतर राणी देखील इंद्राच्या हातात हात देते आणि इंद्रा राणीला तिथे ट्रॅक्टरमध्ये चढायला सांगतो. राणीसाठी सीडी देखील आणलेली असते. तर राणी वरती जाते आणि ट्रॅक्टरमध्ये जाऊन उभी राहते. राणीला खरंच आज खूप छान वाटत असतं. तिला स्वतःचाच अभिमान वाटू लागलेला आहे कारण हे सगळं फक्त इंद्रजित सरांमुळे झालं आहे आणि इंद्रजित सरांसारखा नवरा मिळणं हे माझं भाग्य आहे. तर त्यानंतर इकडे राणी तिथे ट्रॅक्टरमध्ये
उभी राहिलेली आहे आणि इकडे आता इंद्रा देखील ढोल आणि ताशा सगळं काही वाजवणार आहे आणि आनंद सेलिब्रेट करणार आहे. तर आता इंद्रा ही रेडी झालेला आहे. इंद्रालाही आठवतं की राणीने तिच्या पेपरसाठी काय काय नाही केलं ते. तिचं हाताला लागलेलं असून सुद्धा तिने पेपर लिहायला मागे पुढे पाहिलं नाही. ती कधीच हारली नाही आणि तो क्षण आलेला आहे. त्यामुळेच आज आनंद साजरा करायचा. तर आता इंद्राने ठरवलं आहे की आज खूप छान पद्धतीने आनंद साजरा करायचा, जेणेकरून आत्तापर्यंतचे सगळे वाईट दिवस विसरून जाऊ. तर आता इकडे इंद्राने ढोल आणि ताशा वाजवायला सुरुवात केली आहे आणि सगळेजण नाचू लागतात. तर त्यानंतर हळूहळू करून राणीचा जो काही ट्रॅक्टर आहे तो पुढे येऊ लागतो. तर या मिरवणुकीत गजा देखील आलेला असतो आणि गजा राणीला अशा अवस्थेत म्हणजेच वकील झालेलं पाहून त्याला आनंद नसतो झालेला. तर आता तो विक्रांतला देखील कळवणार आहे. इकडे आता अजितला कळालं आहे की राणी भारतात पहिली आली आहे आणि ती वकील झाली आहे. ही गोष्ट त्याने इथे रत्नाईला सांगितली आहे आणि हे ऐकून रत्नाईला खूप आनंद होतो. रत्नाई बोलते की खरंच पोरीने करून दाखवलं. तिचं स्वप्न होतं ते तिने साकार केलं. आता ना मला येऊन ना तिचं औक्षण वगैरे करायचं आहे आणि तिला घट्ट मिठी मारायची आहे. खरंच पोरगी खूप कौतुकास्पद आहे. तर त्यावेळी अजितही बोलतं की हो आई, मलाही वहिनीला विश करायचं आहे. तर त्यानंतर कधी एकदा वहिनी घरी येईल असं झालेलं आहे. थोड्याच वेळात आता इंद्राने ढोल ताशा वाजवत राणीला घरापर्यंत आणलेलं आहे आणि त्याच नंतर आता इकडे राणी जी आहे ती आबांना पाहत असते, कारण तिला सगळ्यात आधी आबांना सांगायचं असतं. पण इंद्राने मध्येच ही मिरवणूक ठेवल्यामुळे राणीला आबांना सांगता देखील येत नाही. तर आता इंद्रा राणीला ट्रॅक्टरच्या खाली उतरवतो आणि तेवढ्यातच आबा राणीच्या समोर येऊन उभे राहतात. आबांच्या तोंडात ना शब्दच नसतात बोलायला की काय बोलावं आणि कसं कौतुक करावं. आबा फक्त राणीकडे पाहतच उभे राहतात आणि राणीलाही ते पाहून जरा आश्चर्यच वाटतं. त्यानंतर पुढील भागात इकडे विक्रांत देखील तेथे येऊन उभा राहिलेला आहे. मालती आणि रत्नाई आणि ही उर्मिला देखील तिथे असते. तर त्यावेळी राणी विक्रांतला चॅलेंज देते की विक्रांत महाडिक, आता लक्षात ठेवायचं की तुमचे दिवस मोजायला घ्यायचे, कारण आता लवकरच हे घर जे आहे ना ते ही वकील राणी इंद्रजित महाडिक लवकरच मिळवणार आहे. त्यामुळे आता तयारीला लागा आणि तुमचे दिवस मोजायला घ्या. तुमचे थोडेच दिवस राहिले आहेत त्या घरामध्ये राहण्यासाठी. तर आता राणीने इथे विक्रांतला सगळ्यांसमोर धमकीच दिलेली आहे आणि हे सगळं पाहून इंद्राला तर खूप छान वाटतं, कारण त्याला माहीत असतं की राणी आता ते देखील करून दाखवेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, कारण खरंच आता पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे.